रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील हर्णे परिसरात बुधवारी रात्री मोठा तणाव निर्माण झाला होता। हजारो शिवप्रेमी दापोलीकर रस्त्यावर उतरले होते। दोघा शिवप्रेमी तरुणांना 40 ते 50 जणांच्या जमावानं जबर मारहाण केल्याने एकच खळबळ उडाली होती। यातील हल्लेखोरांना तत्काळ अटक करण्याची मागणी दापोलीकरांकडून करण्यात येत होती। यामध्ये मंगळवारी हर्णे येथील सुवर्णदुर्ग किल्ला परिसरात काही युवक धूम्रपान आणि मद्यपान करत असल्याचं पाहून शिवप्रेमी युवकांनी त्यांना विरोध केला होता। त्यात वाद होऊन संबंधित धूम्रपान करणाऱ्या तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द काढल्याची माहिती पुढे येते। त्याचवेळी या घटनेचा राग मनात धरून दुसऱ्या दिवशी बुधवारी 40 ते 50 जणांनी एकत्र येत धूम्रपानाला विरोध करणाऱ्या दोघा तरुणांवर हल्ला केला होता। यामध्ये एका युवकाच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्याला चिपळूण येथे हलवावं लागलं, तर दुसऱ्या युवकावरही दापोली येथे उपचार सुरू आहेत। मात्र या घटनेची माहिती मिळताच दापोलीतील शिवप्रेमी आणि नागरिक मोठ्या संख्येनं बुधवारी रात्री दापोली शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात जमले। आरोपींना तात्काळ अटक करून कठोर गुन्हे दाखल करावेत या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। आम्ही कारवाई करू असं सांगत पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला, मात्र जोपर्यंत हल्लेखोर पकडत नाहीत तोपर्यंत माघार नाही असं सांगत दापोलीकर शिवप्रेमी रस्त्यावर रात्री उशिरापर्यंत ठाण मांडून बसले होते। या संदर्भात हिंदू नेते नामदार नितेश राणे यांनाही संपर्क करण्यात आला। त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांशी फोनवरून चर्चा करून परिस्थितीची माहिती घेतली, सूचना केल्या। त्यानंतर 307 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाच, पण तत्काळ कारवाई करत 6 जणांना ताब्यात घेण्यात आलं। त्यानंतर जय श्रीरामच्या घोषणा देत रात्री 1:30 वाजता आंदोलक शांत झाले। मात्र सध्या दापोलीत तणावपूर्ण शांतता आहे। याबाबत बोलताना भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष केदार साठे म्हणाले, दापोलीत तणावाची परिस्थिती आहे, परिस्थिती हाताबाहेर जात आहे, नियंत्रणाबाहेर जात आहे। नक्की काय विषय झाला होता आणि कशामुळे सगळं प्रकरण चिघळलंय? खरं तर एक अत्यंत दुर्दैवी घटना आज दापोलीच्या इतिहासामध्ये घडलेली आहे। आपल्या सर्वांच माहिती आहे, सुवर्णदुर्ग हा हर्णईमध्ये असलेला समुद्रातला किल्ला, याच्यावरती अनेक शिवप्रेमी दररोज जाऊन लाठीकाठी प्रशिक्षण किंवा अन्य साफसफाईसारखे कार्यक्रम नित्यनेमान करत असतात। आणि दुर्दैवाने काही समाजकंटक लोक हे तिथे नशापानसारखे चुकीचे कार्यक्रम किंवा चुकीचं काम करत असतात। या थांबवण्याचा प्रयत्न काल काही हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी केला आणि त्याचा परिणाम म्हणून आज त्यांच्यावरती अत्यंत जीवघेणा हल्ला झालेला आहे। त्याच्यापैकी रघुवीर नावाचा एक जो तरुण आहे, त्याचा सिटी स्कॅन करून त्याला आता पुढच्या उपचारांसाठी डेरवण इथल्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय। आणि दुसरा गुरव नावाचा जो सचिन गुरव नावाचा कार्यकर्ता आहे, त्याला आज आता इथे आरएचमध्ये आता ट्रीटमेंट चालू आहे। मुद्दा एकच आहे की जे अस्मितेचं केंद्र आहे, छत्रपती शिवाजी महाराजांना दैवत मानणारे आम्ही सर्व कार्यकर्ते आहोत, आणि अशा त्यांच्या किल्ल्यावरती अशा पद्धतीने चुकीचं काम करताना थांबवलं म्हणून जीवघेणा हल्ला होणं ही अत्यंत निंदनीय गोष्ट आज घडलेली आहे। आणि त्यामुळे तमाम सर्व हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते आज याचा निषेध करण्यासाठी दापोलीच्या रस्त्यावरती उतरले होते। पोलिसांनी आता पोलीस प्रशासनाने असं सांगितलंय की चांगल्या पद्धतीने याच्यावरती निश्चितपणे आम्ही कारवाई करणार आहोत। 6 जण ताब्यात घेतल्याचंही आत्ताच आम्हाला सांगितलंय, पण ही हल्ला करण्याची संख्या खूप मोठी आहे। त्यामुळे आमच्या सर्व कार्यकर्त्यांची एकच मागणी ह्या निमित्तानं आहे की जे 30, 40, 50 लोक ज्या लोकांनी हल्ला केलाय, ह्या सर्वांवरती गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक होणं हे अत्यंत आवश्यक आहे। आणि अशा पद्धतीने अस्मिता, हिंदूंची अस्मिता नव्हे, छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचं आराध्य दैवत आहेत। अशा ठिकाणी चुकीचं काम करणाऱ्या माणसांना कधीच माफ केलं जाणार नाही, अशा पद्धतीची कारवाई होणं अत्यंत आवश्यक आहे, अशी सर्व हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांची मागणी आहे। देशातील राज्यात हिंदुत्ववादी सरकार आहे। सर्वात महत्वाचा प्रश्न असा आहे की हिंदुत्ववादी सरकार सध्या राज्यामध्ये आणि देशामध्ये काम करत आहे, आणि अशातच आज हे सरकार आहे ते शिवाजी महाराजांचे गड किल्ले वाचवण्यासाठी आणि पुनर्विकासासाठी खूप चांगली मेहनत घेत आहे। आणि अशातच ह्या घटना होणं आणि महाराजांच्या किल्ल्यांवरती व्यसनं करणं ह्या गोष्टीला आळा बांधण्यासाठी कुठं सरकार कमी पडत नाही का? कारण कोणत्याही प्रकारचं बॉडीगार्ड म्हणा किंवा कोणत्याही प्रकारचं पर्यवेक्षक या ठिकाणी नाही आहे गडांवरती। ही घटना वारंवार ठिकाणी होत आहे, याच्यावरती सरकार म्हणून तुम्ही काय उपाययोजना करणार आहात? सरकार म्हणून निश्चितपणे यातल्या काही गोष्टी सरकारकडे आम्ही पोहोचू, आणि निश्चितपणाने ज्या लोकांनी चुकीच्या पद्धतीची इथे काही गोष्टी केल्या त्यांच्यावरती कारवाई सरकार निश्चितपणे करेल, त्याच्यावरती आमचा विश्वास आहे। आज हिंदू म्हणून आज भाजप संघटना संपूर्ण राज्यामध्ये, संपूर्ण देशामध्ये नाव गाजवत आहे, आणि अशातच हिंदू मुलांवरती वारंवार हल्ले होत आहेत। दापोली असेल, महाराष्ट्र असेल, ह्याच्यावरती तोडगा कायमचा कधी निघणार, कोणता कठोर कायदा निघाला पाहिजे यासाठी काही वरिष्ठांशी बोलणं करणार काय? नाही, 1-2 गोष्टी आपण याच्यात लक्षात घेऊया की आज आम्ही जे इथे जमलो होतो, ह्या आजच्या तत्कालीन विषयामध्ये ज्या पद्धतीने हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवरती जो हल्ला झाला, त्यामध्ये सर्व हिंदुत्ववादी संघटनांचे आम्ही कार्यकर्ते रस्त्यावरती उतरलो होतो।
त्यामुळे हा पक्षीय राजकारणाचा बिलकुल विषय नाही. निश्चितपणाने सरकार ह्या विषयामध्ये कठोर कारवाईसाठी भविष्यात पावलं उचलेल, त्याच्यावरती आमचा सर्वांचा विश्वास आहे. येऊन येऊन केदारजी एकच मुद्दा राहतो संपूर्ण देशात असेल राज्यात असेल, हिंदू खतरे में हे क्या, हे खरंच हिंदू खतरे में आहेत का अशा गोष्टी? 100% नाही. हिंदू कधीच खतरे असणार नाही, कारण हिंदू अडचणीच्या वेळेला एकत्र येऊ शकतो हे आजच्या घटनेने दाखवून दाखवलं. संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून असलेल्या अप्पर पोलीस अधीक्षक बीबी महामुनी यांनी सांगितलं, आज दापोलीमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं, मात्र प्रशासनाच्या अलर्टमुळे आज संपूर्ण वातावरण शांत झालेलं आहे. नेमकं काय प्रकरण होतं आणि कोणत्या प्रकारे कायदेशीर कारवाई करत आहे? दापोली पोलीस अंतर्गत हरणे या ठिकाणी एक वाद झाला होता. त्यामध्ये 307 गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि यातील आरोपी देखील आम्ही ताब्यात घेतलेले आहेत. त्यामुळे नागरिकांना आव्हान आहे की कुणीही या ठिकाणी अफवा पसरू नये किंवा अफवेवर विश्वास ठेवू नये. या ठिकाणी अत्यंत शांतता आहे, कुठलाही कायदा सुव्यवस्था प्रश्न या ठिकाणी नाही. थँक्यू सर.